श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं अश्विनी किचनमध्ये स्वागत आहे। आज मी माझ्या मुलांसाठी पौष्टिक नाश्ता म्हणून ओट्स आणि रवाचा चिला बनवला आहे। या चिलामध्ये आपण ओट्स, रवा, दही, गाजर वापरणार आहोत। ओट्समुळे लहान बाळांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी चांगले असते। ओट्समध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्वे, लोह आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे बाळाला ऊर्जा देतात। रवा हा लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि सहज पचनास उत्तम पदार्थ आहे। यामध्ये कार्बोहायड्रेट, लोह मिळते। बाळाचे वजन वाढवण्यास सुद्धा मदत होते। गाजर तर माहीतच आहे, गाजर हे डोळ्यासाठी चांगले असते। दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात। प्रोबायोटिक्स म्हणजे हे बॅक्टेरिया असतात जे बाळाच्या पचनास मदत करतात आणि बाळांचे हाडे मजबूत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात। तर या चिलामध्ये आपण 1 वाटी वाटलेले ओट्स घेणार आहोत, 1 वाटी बारीक रवा घेणार आहोत, अर्धी वाटी दही घेणार आहोत, अर्धी वाटी कद्दूकिस केलेलं सारखं गाजर घेणार आहोत, अर्धी वाटी लहान कापलेला कांदा घेणार आहोत, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेणार आहोत आणि मी चवसाठी कढीपत्ता पण घेतलेला आहे बारीक चिरून। त्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, अर्धा चम्मच बारीक चिली फ्लेक्स घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच किस केलेलं अद्रक घेतलेलं आहे। लागेल तसं पाणी आणि 2-3 चम्मच तेल लागणार आहे। तर चला, सर्वप्रथम मी पातेले घेतलेलं आहे, त्यानंतर 1 वाटी वाटलेला ओट्स घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि जे अर्धी वाटी दही आहे ते घेतलेले आहे आणि आपण जे पाणी आपण लागेल तसं वापरणार आहोत। तर आपण त्या दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं। हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, हे बघू शकता तुम्ही। मग हे मिश्रण आपण 10 ते 20 मिनिटासाठी ठेवून देऊया। तर आपले 20 मिनिट झालेले आहे। त्यामध्ये मी कद्दूकिस केलेलं गाजर टाकलेलं आहे, लहान चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे, मग लगेच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये, नंतर खिसलेलं अद्रक टाकलेलं आहे। अद्रकामुळे अलगच चव येते, कारण हा चिला मी पण टेस्ट केलेला आहे। मग नंतर जिरा टाकलेला आहे आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे आणि हळद टाकलेली आहे आणि बारीक चिरलेलं कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक चिरलेल्या आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्या मिश्रणामध्ये। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं पळीच्या साहाय्याने। हे बघू शकता किती छान बॅटर तयार झालेलं आहे आपलं चिलासाठी। हे बघा, तर थोडंसं घट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, कारण आपल्याला बॅटर मला थोडंसं घट वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं त्यामध्ये आणि चांगलं त्याला मिक्स करून घेतलं पाण्याला, म्हणजे आपलं बॅटर चांगलं चिला बनवता यायला पाहिजे। मग मी छान डोश्याचा तवा ठेवला, तव्याला छान तेल लावून घेतलं आणि ते बॅटर होतं ते पळीच्या साहाय्याने टाकून त्याला चांगलं स्प्रेड करून घेतलं। बघू शकता तुम्ही, तुम्हाला पातळ हवा असेल पातळ करून घेऊ शकता, जाड चिला करून घ्यायचा असेल तर जाडमध्ये पण करू शकता। मी असं छान जाडमध्येच करून घेत होते। मग थोडं 2 मिनिटांनी साईडने तेल सोडायचं त्यावरती चांगलं। हे बघा, अशा प्रकारे ते मग साईडने त्याला असं मी उचलत होते तव्याला मग काय खालच्या साईडने चिला भाजला की त्याला उलटण्याने चांगलं खालून पलटून घ्यायचं घेऊन त्याला। हे बघू शकता मी पलटत होते चांगलं। हे बघा, असं चांगलं पलटून घ्यायचं। बघा, आपला किती छान खरपूस भाजलेला आहे चिला खालून। मग वरतून पण असंच तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण चांगलं भाजल्यावर छान कुरकुरीत लागेल। जर तुम्हाला माझ्या अशाच नवीन रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि असंच एका नवीन रेसिपी सोबत भेटूया। चला, भेटूया नंतर।